गरमागरम चपाती आणि गरमागरम मटकीची सुकी भाजी आणि भाजीवर लिंबू. वाव, माझं खूप जास्त फेवरेट आहे. आणि हे बघून तर मला तर भूक लागली आहे. ही खूप जास्त टेस्टी आहे आणि बनवायला जास्त वेळ पण लागत नाही. चला तर मग आपण बनवूया. सर्वप्रथम मी पॅन गरम केलाय. पॅनमध्ये तेल टाकूया. तेल टाकल्यानंतर त्यावर मोहरी झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरा टाकूया. जिऱ्यानंतर चवीसाठी कढीपत्ता टाकल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकूया. कांदा मस्तपैकी परतून घेऊया. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकूया. टोमॅटो मस्त परतायचा आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये स्पायसेस ॲड करूया. स्पायसेसमध्ये ॲड करण्यासाठी हळद आणि लाल तिखट. मी 1 चमचा हळद घेतली आणि 2 चमचे लाल तिखट घेतले आणि चवीनुसार मीठ टाकले. मी मीठ मसाल्यामध्येच पहिले जास्त टाकले. मी नंतर मीठ ॲड करत नाही. त्याच्यानंतर आपण मस्त मसाला परतून घेऊया. मसाला छानपैकी शिजण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. त्याने काय होईल, टमाटे लवकर शिजेल. आणि त्यामध्ये आपण आता थोडंसं 1 घोट पाणी टाकूया. त्याने टमाटे एकदम छानपैकी गळून जाईल. परत एकदा आपण काढून घेऊया आणि थोड्या वेळ परत एकदा झाकण ठेवूया. मस्त तेल सुटलंय. मी मटकी टाकले त्यामध्ये. ऑलरेडी मी मटकी घरी भिजू घातली होती. त्याला आपण आता कालवूया. त्याला आपण मस्तपैकी मिक्स करूया छानपैकी. मी यामध्ये मीठ टाकत नाही आहे, कारण मी ऑलरेडी मसाल्यामध्ये खूप मीठ टाकलं होतं. वरतून पाणी टाकूया. मिक्स करूया त्याला आणि त्याला थोडा वेळ आपण शिजायला ठेवूया. झाकण ठेवून त्याला थोडा वेळ शिजू देऊ. त्याच्यानंतर आपण हे परत मिक्स करायचं आहे आणि त्याला परत असंच शिजू द्यायचं आहे. झाकण ठेवायचं नाही आहे. त्याने काय होईल, मटकी छानपैकी शिजेल आणि मटकीची टेस्टही लागेल. आपली भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे. परत आपण त्याला एकदम मिक्स करूया आणि त्याच्यासाठी आपण वरतून मस्त मस्त फ्रेश कोथिंबीर टाकूया. मिक्स करूया. आपली भाजी रेडी आहे.